आणि बाई काय करायचं काय? अजितदादा यांची वखारी दोंड पुणे येथे कार्यकर्ता मेळावा झाला। त्या मेळाव्यात अजितदादा म्हणाले की आपल्या विचाराचा खासदार गेला काय आणि ननंद भावजाई गेली काय, फरक पडतो का? तर दादा म्हणाले की लय फरक पडतो, ननंद गेली होती, झाले 10 वर्ष काय केलं ते मला सांगा, असा टोला अजितदादांनी सुप्रिया सुळे यांच्यावर लगावला। आणि यापुढे दादा असंही म्हणाले की भावजाई जर गेली तर मी तिला हाताला हात धरून नेऊ शकतो आणि नरेंद्र भाईकडे किंवा अमित शहाकडेही नेऊ शकतो। मला तुम्ही काही सांगू नका, तुम्ही आमचं एवढं काम करा, एवढा फरक पडू शकतो की नाही ते मला तुम्ही सांगा। आणि अजितदादा यापुढे बोलताना बोलून गेले आणि त्यांनी 2019च्या निवडणुकीचा विषय काढला आणि त्यात झालं असं की त्यांनी तो पूर्ण विषय कसा झाला आणि काय झालं त्यांनी सर्व सांगितलं। आम्ही कुठून आलो, कसं आलो आणि त्यापुढे झालं काय सर्व सांगितलं। आणि हो, जयंत पाटलांचा पण विषय त्यांनी त्यावेळेस काढला आणि तो पण थोडा सांगितला। तर आपण पाहूया या व्हिडिओमध्ये। आपल्या विचाराचा खासदार गेला, तुम्ही म्हणाल काय कुणी गेलं काय, नणंद गेली काय आणि भाऊजाई गेली काय, आमच्यात काय फरक पडतो? अरे लय फरक पडतोय त्याच्यामध्ये। नणंद गेली तर गेली 10 वर्ष नणंद जाऊ, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही। एकाने उठान कुठलं काम झालं ते सांगा त्याच्या संदर्भात। तर भाऊजाई जर गेली तर तिला मी हाताला धरून म्हणेल चल ग, कुठं मोदी साहेबाकडं, कुठं अमित भाईकडं। अमित भाई, मोदी साहेब तुमच्या विचाराचा खासदार राष्ट्रवादीचा असला तरी दिला, मग हे काम आमचं करा। इथं टाटामध्ये सांगा आम्ही पण प्रयत्न करतोय, पंतप्रधानाचा शब्द अंतिम असतोय, ओढ मायेचा लाल मोडत नाही। आणि ते पाणी मिळालं की पुण्याचं पाण्याचं भागेल, आपलं वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आपलं चालू। हे आपल्याला घड्याळ्याच्या चित्राचं बटन दाबून बघायचं। 2019ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही। दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं, प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपती। उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। आम्ही विमानात उतरलो की आपल्या तिथं बरोबर जायचो, मीटिंग व्हायच्या। 5-6 मीटिंग झाल्या, कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, खाती कुठली, पालकमंत्री कोण, डिपार्टमेंट कोण, वगैरे 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 वगैरे। आणि परत मुंबईला आम्ही आलो, तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं। म्हणलं हो आता ते ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचं। ते म्हणले दादा तुम्ही वर्षावर जा पण दाराची फट उघडी ठेवा, दार पुरं बंद करू नका। कोण? करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील। बरं म्हणलं साहेब, आपण प्रांताध्यक्ष जशी आज्ञा। काय काय इथं पण काहींचे वडील तिकडं, काय करायचं? राणीबाई काय करायचं काय, सगळं आम्हाला कळतंय। अजित पवार डोळे झाकून राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे। बरं, अजित पवार तुम्हाला कोणाला बोलणार नाही, पण ज्याचं अजित पवारांनी पद दिलं आणि काही केलेलं असेल तर मी त्याच्यावर अधिकार गाजवणार। कार्यकर्ते